मित्रांनो किती दिवस झाले पाणी येत नाही? 5 दिवस. पूर्ण 5 दिवस. 5 दिवस झाले पाणी. काय पाण्याचं पण येत नाही कुठूनच. तरी आज मी चांगलं केस घेतले. सकाळी पाणी आलं. 3 दिवस झाले फक्त अर्धा तास पाणी येते. आणि जे अर्धा तास पाणी येतं तेवढ्या वेळात हात आंघोळ करतो फक्त. बायकांच्या वर ह्याला टाइम लागतो आंघोळ करायला. एक मी ते माहिती मित्रांनो की शावरने आंघोळ केल्यावर कमी हे होत. माहिती बेत काय नाही. मी ते एक बादली पाणी घेऊन आंघोळ करायची तर नाही 3 तास शावरमध्ये आंघोळ करता येते. अशी गरीबच माणसं. तुम्ही रिस्पॉन्सिबल पृथ्वीवर पाणी कमी होते, त्याला ग्राउंड वॉटर लेवल कमी होते. हे बघा आम्ही रोज कुठं आंघोळ करतो दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय हा नळ, हा जो कॉक आहे कुठे रे तर आंघोळ करून दाखवतो. हे पण त्यांना दिसलं पाहिजे ना. हे इथं आम्ही तिथे जाऊन आंघोळ करतोय आणि ते आमच्या कॉलेजमध्ये फक्त झाडं आहेत, बाकी काही नाही. आणि त्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पाणी कोण घेतं? आम्ही घेतो. आम्ही हॉस्टेलला पाणीच नाही तर काय करणार? पर्याय नाही आमच्याकडे. अजून एक तुम्हाला माणूस दाखवतो की ज्याने 2-3 दिवस झाले आंघोळ नाही. बोराटे आंघोळ केली का आज? सकाळी 8 वाजता शावर खाली गार पाण्याने एकदम. हे पण माणसं रिस्पॉन्सिबल आहेत पाणी नसायला. नाही कॅमेरा करायची गरज नाही. आणि बाकीच्यासाठी पाणी ठेवावं काय वाटलं नाही कधी गोष्ट? बकेट भरून ठेवले मी. ह्यांनी वापरले ते बकेटचं पाणी महत्वपूर्ण कामासाठी. एकदम त्यांनी बकेट वापरले. सकाळी बाथरूमला गेले असतील. मग पाणीच नाही. थांबा तुम्हाला आम्ही पाणी आहे की नाही दाखवतो. चल ते पाणी आहे की दाखव आपण. काय चल कुठे बाथरूममध्ये दाखव त्यांना पाणी आहे की. बाथरूम पण आमचं अस्तव्यस्त झालेलं आहे. आता 4 किती दिवस झाले बरं पाणी येत नाही? 5 दिवस झाले. मग 5 दिवसापासून मग आमचं बाथरूममध्ये ते हे पण नाही गेलं. आता मग दाखवू का खराब बाथरूम कसं झालंय ते बाथरूम? जास्त दाखवत नाही तुम्हाला. परत बांधलेलं पाणी येत नाही दाखवत. अरे हो पाणी आलं अहो नाही येते पाणी. थांबा हे बघा. हे बघा येतंय का? नाही येते पाणी. स्कॅन वॉटर क्रायसिस मित्रांनो. त्यामुळे आपण मुलांना विचारतो त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर. पाणी येत नाही काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? 5 दिवस झाले अजून वॉशरूमलाही पाणी नाही. वॉशरूमला पण पाणी नाही. अभ्यास करायचा म्हणून करला जातो. तरी उद्या पेपर आहे आपला. मग पाणी पाहिजे की नाही? काका तर बोलले 4 वाजता येईल. 4 वाजता रोज म्हणताय 4 वाजता येईल. कायचं पाणी येणार? कधी येईल पाणी मग काय वाटतं? अरे यार नागपूर झालं एकाच गोष्टीसाठी बेकार पाणीच. इकडे विचारू आपण. यांनी पण आंघोळ वगैरे काय केली नसणार तरी विचारूयात. ओय ओम्या वॉटर क्रायसिस बद्दल काय म्हणणं आहे? पाणी येत नाही 5 दिवसांपासून. तू केली का आंघोळ? आंघोळ केली का रोज? 5 दिवस 2 टाइम. तू कुठून पाणी आणलं मग? पाणी जमा केलं. सुम्या तू केली का आंघोळ? आज केली. हो 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 हो. रूम नंबर 1 वाल्याने केली आंघोळ. बघायला आता रूम नंबर 2 वाले झोपले असणार. हा जागे ए वॉटर क्रायसिस बद्दल काय म्हणणं आहे? पेपर हां जागा आहे. वॉटर क्रायसिस बद्दल काय म्हणणं आहे? आंघोळ केली का आज? करायची की नाही? जिम नंतर ही प्रायोरिटी. हां काय पाणी नाही काहीच नाही. या रूममध्ये कोणीच नसतं काय तरी आहे. बद्दल काय म्हणणं आहे रे? एवढ्या पाण्यामध्ये का आंघोळ करणार आहे का तू? आज केली का आंघोळ? चांगलं आहे. आज तरी सगळ्यांनीच केली आंघोळ. कुठून पाणीच नाही कुठून आंघोळ केली? सकाळी अर्ध्या तासासाठी पाणी आलं होतं फक्त. तेच खूप आहे जे भेटलं ते. बरोबर सध्याला तेच खूप आहे. पेपर चालू आहे बरोबर. उद्या तरी नाही शेवटचं नाही पेपर उद्या पण तरी आहे उद्या. तरी पहा कुठं चालला? तिकडं मागं का? या जाऊ का? मी पण येऊ का? मी पण येतो. चल आता बिकट परिस्थिती आलेली आहे त्याचा आपण मिळून सामना करूया. तडकीप लावली पाहिजे, जुगाड केला पाहिजे.
आणि अशा 2 या वाक्यांमधून आम्ही आमचा ब्लॉग संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अलविदा, नमस्ते, अस्सलाम वालेकुम.